यानंतर बातमी आहे ट्रम्प यांच्या यू टर्नची। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकताच एक दावा केला होता। भारत पाक संघर्षामध्ये आपण मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता। दोन्ही देशांशी व्यापार करण्याचे आश्वासन देऊन भारत पाक शस्त्रसंधी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं। त्यावरून बराच गदारोळ सुद्धा झाला होता। विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं, पण आता ट्रम्प यांनी आपल्या त्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय। तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीच्या वक्तव्यावरून कसा घुमजाव केला आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 मे ज्या वेळेला शस्त्रसंधीची घोषणा झाली त्याच्या आधीच हा दावा त्यांनी केला होता। अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्याचा दावा 10 मे रोजी त्यांनी केला होता। तर 11 मेला युद्ध थांबवलं नाही तर व्यापार नाही असं आपण त्यांना सांगितलं होतं। दोन्ही देशांना असाही दावा त्यांच्याकडून करण्यात आला। भारत पाकिस्तानला सांगितलं आणि ते शस्त्रसंधीला राजी झाले असा दावा 11 मे रोजी करण्यात आला। तर 12 मे रोजी अमेरिकेनं भारत पाकिस्तान अणुयुद्ध रोखला असा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केलेला होता। 13 मे रोजी भारत पाक शस्त्रसंधीसाठी बिझनेसचा वापर केल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला होता। तर 15 मेला मात्र भारत पाक शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही तर मदत केली असा खुलासा ट्रम्प यांनी स्वतः केला। शांतीचं नोबेल प्राइज आपल्याला मिळावं यासाठी ट्रम्प यांचा हा धावा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता ट्रम्प यांना नोबेल प्राइज मिळणार का ते बघावं लागेल। पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे। जगभरामध्ये खोटेपणा पसरवण्याच्या प्रयत्नात असलेला पाक पुन्हा एकदा तोंडघशी पडलाय। पाकिस्तान भारतावर कसं भारी पडलं हे दाखवण्यासाठी पाकच्या उपपंतप्रधानांनी खोट्या बातमीचा आधार घेतला आणि त्यांनी चक्क संसदेमध्ये ब्रिटनमधील डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राची खोटी बातमी दाखवली। त्यानंतर पाकिस्तानच्या डॉन न्यूज या वृत्तपत्रानंच फॅक्ट चेक करत डार यांचा खोटारडेपणा उघड केला। या संपूर्ण प्रकारामुळे पाकची पुन्हा एकदा इज्जत गेली आहे। अल्लाह के फल से उसको कोई डैमेज नहीं हुआ। फॉर टू टॉक ऑफ कि वो ख़त्म हो गया, तो 6 जेट फाइटर्स इंडिया के गिराए गए, एक UAV गिराया गया, वो उनको ऑब्वियसली हजम नहीं हुआ। उसके बाद डिप्लोमेटिक, और ये मैं नहीं कह रहा, ये टेलीग्राफ क्या लिखता है, पाकिस्तान एयरफोर्स इज अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काइज। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला का बहुत शुक्र किया, गुरूर नहीं किया, तकब्बर नहीं किया, बड़ी स्टेटमेंट्स नहीं दी। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने पाकिस्तानचे नेते खोट्या बातम्या पसरवत आहेत। मात्र त्यांचे जे न्यूजपेपर आहेत ते सगळं काही खोटं उघड पाडण्यामध्ये आपल्याला पडताना या ठिकाणी दिसून येत आहेत। तर पाकिस्तानच्या वायू दलातील माजी एअर चीफ मार्शल मसूद अख्तर यांनी सुद्धा पाकचा खोटेपणा उघड केलाय। एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पाकची पोलखोल केली आहे। सिंधच्या भोलारी एअरबेसवर भारतानं 1-2 नव्हे तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल डागल्याची कबुली अख्तर यांनी दिलेली आहे। या हल्ल्यामध्ये पाक वायुदलाचं मोठं नुकसान झालं। इतकंच नाही तर मोठ्या संख्येनं पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू सुद्धा झालाय असं त्यांनी म्हटलेलं आहे। पाकिस्तानच्या वायुदलातील काही अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाल्याचा दावा मसूद अख्तर यांनी केला। आर्मी और एयरफोर्स ने, आर्मी ने अल-फतह हमारे मिसाइल मारे, और एयरफोर्स ने ये जो आप सुबह की बात कर रहे हैं, जी ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई। उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्रह्मोस मिसाइल आए। सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा। और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बोलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे कि हमारा एवैक्स खड़ा था, जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। यानंतर बातमी आहे ट्रम्प यांच्या यू टर्नची। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकताच एक दावा केला होता। भारत पाक संघर्षामध्ये आपण मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता। दोन्ही देशांशी व्यापार करण्याचे आश्वासन देऊन भारत पाक शस्त्रसंधी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं। त्यावरून बराच गदारोळ सुद्धा झाला होता। विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं, पण आता ट्रम्प यांनी आपल्या त्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय। तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीच्या वक्तव्यावरून कसा घुमजाव केला आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 मे ज्या वेळेला शस्त्रसंधी
ची घोषणा झाली त्याच्या आधीच हा दावा त्यांनी केला होता. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्याचा दावा 10 मे रोजी त्यांनी केला होता. तर 11 मेला युद्ध थांबवलं नाही तर व्यापार नाही असं आपण त्यांना सांगितलं होतं दोन्ही देशांना, असाही दावा त्यांच्याकडून करण्यात आला. भारत पाकिस्तानला सांगितलं आणि ते शस्त्रसंधीला राजी झाले असा दावा 11 मे रोजी करण्यात आला. तर 12 मे रोजी अमेरिकेनं भारत पाकिस्तान अणुयुद्ध रोखला असा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केलेला होता. 13 मे रोजी भारत पाक शस्त्रसंधीसाठी बिझनेसचा वापर केल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला होता. तर 15 मेला मात्र भारत पाक शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही तर मदत केली असा खुलासा ट्रम्प यांनी स्वतः केला. शांतीचं नोबेल प्राइज आपल्याला मिळावं यासाठी ट्रम्प यांचा हा धावा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता ट्रम्प यांना नोबेल प्राइज मिळणार का ते बघावं लागेल. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन क्लीनअप सुरू केलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 72 तासात या यादीमधील 6 दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यानं खात्मा केला. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडलेली आहे सुरक्षा दलांनी आणि याआधी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं. तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. इन दोनों ऑपरेशंस में सीआरपी, आर्मी, जम्मू कश्मीर पुलिस का शाना बशाना रोल रहा है और इन लोगों ने, हमारे जवानों ने और हमारे अफसरों ने कंधे से कंधा मिला के इन ऑपरेशंस को अंजाम दिया है. सरसरी तौर पे ये 2 ऑपरेशंस, एक केलर के इलाके में जो कि शोपियां में आता है वहाँ हुआ और दूसरा जो कि कल जो था त्राल के इलाके में हुआ. इन दोनों ऑपरेशंस में 6 टेररिस्ट को न्यूट्रलाइज किया गया. तो 22 से जब से पहलगाम अटैक हुआ है उसके बाद से हमने कई एरियाज़ को एक फोकस एरिया बनाया था जिनको कि हम एक फोकस वे में टारगेट करेंगे. और जैसे हमें इंटेलिजेंस इनपुट्स आ रहे थे कि जो टेररिस्ट ग्रुप्स हैं वो अब बर्फ़ पिघलने के बाद जंगलों में हायर रीचेस में चले गए हैं. और इसको ध्यान में रखते हुए जो हायर रीचेस हैं, जो ऊंचे पहाड़ों में जो जंगल्स हैं, वहाँ पर हमारी डोमिनेशन पार्टीज कंटिन्यूसली डिप्लॉयड थी. लेकिन दोनों ऑपरेशंस को सक्सेसफुली जो अंजाम दिया गया वो शो करता है कि सिक्योरिटी फोर्सेस टेररिस्ट कहीं भी हों उनको ढूंढेंगे और न्यूट्रलाइज करेंगे. तर त्यांनी 6 दहशतवादी या 3 दिवसामध्ये मारलेले आहेत. त्याच्यामध्ये कुपवाडामध्ये आहेत 3 आणि 2 आहेत ते त्राल सेक्टरमध्ये आहेत. तर त्यामुळे जे आहे ते याच्यामधलं असतीलच. आणि 14 दहशतवादी जे आहेत ते त्यांना मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची लिस्ट आहे. त्याच्यापैकी हे एक्स्ट्रा ॲड केलेले आहे जे पहलगामवाले होते, कारण ते आधी त्या लिस्टमध्ये नव्हते. आणखी एक मोठी बातमी आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. हा फक्त एक ट्रेलर आहे. वेळ आल्यावर संपूर्ण पिक्चर जगाला दाखवू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज गुजरातमधील भुज एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. पाकिस्तानमधील दहशतवादाच्या अजगराला चिरडून टाकण्यासाठी भारतीय सैन्याला 23 मिनिटं पुरेशी होती. लोकांना नाश्ता करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत तुम्ही शत्रूंना संपवलं असा हल्लाबोल सुद्धा राजनाथ सिंग यांनी यावेळी केला. ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है. जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था. अब जब समय आएगा, जब भी सही समय आएगा तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे. और आज स्थिति यह है कि भारत के फाइटर प्लेन बिना सरहद पार किए ही यहीं से उनके हर कोने तक सीधा प्रहार करने में पूरी तरह से सक्षम है. और पूरी दुनिया ने देख लिया है कि कैसे आपने पाकिस्तान की धरती पर मौजूद आतंकवाद के 9 ठिकानों को ध्वस्त कर दिया. बाद में की गई कार्रवाई में उनके अनेक एयरबेस भी तबाह कर दी. तर पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकार
संरक्षण बजेटमध्ये 50,000 कोटी रुपयांची वाढ करण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयानं सरकारला निधीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिलाय. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तर या निधीमधून नवीन शस्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी केली जाईल. या वाढीनंतर संरक्षण मंत्रालयाचे एकूण बजेट हे 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. तर मागील 10 वर्षातील संरक्षण बजेट आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वर्ष 2025-26 आपण बघितलं तर 6.81 लाख कोटींमध्ये हे बजेट आहे आणि त्याच्या मागच्या वर्षीचं 2024-25चं बजेट होतं 6.21 लाख कोटींमध्ये. तर वर्ष 2023-24 या सालामध्ये 5.93 लाख कोटी इतकं बजेट होतं. तर वर्ष 2022-23 मध्ये 5.25 लाख कोटी इतकं बजेट होतं आणि वर्ष 2021-22 मध्ये 4.78 लाख कोटींमध्ये बजेट होतं. तर वर्ष 2020-21 मध्ये 4.71 लाख कोटी इतकं संरक्षण बजेट भारताचं होतं. त्याच्यानंतर वर्ष 2019-20 मध्ये 4.31 लाख कोटींमध्ये हे बजेट होतं. तर वर्ष 2018-19 मध्ये 4.04 कोटी इतकं लाख कोटी इतकं हे बजेट होतं. तर वर्ष 2017-18 मध्ये 3.59 लाख कोटींमध्ये हे बजेट होतं आणि वर्ष 2016-17 साली 2.58 लाख कोटींमध्ये हे बजेट होतं. तर वर्ष 2015-16 साली 2.46 लाख कोटींमध्ये हे बजेट होतं आणि वर्ष 2014-15चं आपण बघितलं तर 2.29 लाख कोटींमध्ये हे बजेट होतं. तर पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतानं IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड समोर पाकिस्तानचा बुरखा फाडला होता. पाकिस्तानला IMFचा निधी देण्यास भारतानं जोरदार विरोध केला होता. पण तरीही IMF कडून पाकिस्तानला $1 अरब निधी मंजूर करण्यात आलाय. यावरून आता राजनाथ सिंग यांनी टीका केली आहे. तर पाकिस्तानकडून IMFचा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पाकनं मृत दहशतवाद्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसंच पाकिस्तान सरकार मरकज पुन्हा बांधून देणार आहे. म्हणूनच भारतानं IMFनं पाकला निधी देऊ नये अशी मागणी केली आहे. इसलिए मैं मानता हूं कि आज के समय में पाकिस्तान को किसी भी तरह की आर्थिक सहायता टेरर फंडिंग से कम नहीं. भारत यही चाहेगा कि IMF पाकिस्तान को अपनी $1 बिलियन की असिस्टेंस पर वह पुनर्विचार करे और आगे भी किसी भी तरह की सहायता देने से IMF परहेज करे. तिला बातमी आहे भारताच्या ब्रह्मास्त्राची. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे. याच ब्रह्मोसनं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील भारताच्या कारवाईनंतर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला तो ब्रह्मोसनं. सिंधूरनंतर पाकनं भारतामध्ये ड्रोन हल्ले सुरू केले. हे हल्ले परतवल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय. पाकला प्रत्युत्तर देताना भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याची माहिती आहे. तर भारतानं पाकच्या एअरबेसवर ब्रह्मोस मिसाईल डागले, त्यामुळे मोठं नुकसान झालं. भारतानं 15 ब्रह्मोस मिसाईल डागले, त्यामुळे पाकिस्तानचे 11 एअरबेस हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची ही माहिती समोर आली आहे. याच ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तान हा गुडघ्यावर आला. ब्रह्मोसमुळे पाकिस्तानची उडाली दाणादाण. ब्रह्मोसमुळे पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त. ब्रह्मोसमुळे पाकिस्तान आला गुडघ्यावर. पाकचा कर्दनका ठरलं ब्रह्मोस. पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवरील भारताच्या कारवाईनंतर कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडली आहे ती ब्रह्मोसमुळे. 9 तारखेच्या रात्री ड्रोन हल्ल्याद्वारे भारतीय सैन्याच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हा हल्ला परतावून लावत हे ड्रोन हवेत उद्ध्वस्त केले.
मात्र पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारतानं आपल्याकडील सर्वात ताकदवान अस्त्र बाहेर काढलं ते म्हणजे ब्रह्मोस मिसाईल. हवा, पाणी, जमीन, शत्रू कुठेही असो त्याला शोधणार आणि नष्ट करणारं भारताचं अजय क्षेपणास्त्र म्हणजे ब्रह्मोस. भारतानं 15 ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानच्या एअरबेसवर टाकले. भारतानं टाकलेल्या ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानच्या मुरीद, रफिकी, रहीम यार खान, सुकूर, चुनिया, पसरूर, सियालकोट, नूर खान, सरगोदा, जोकाबाबाद, फुलारी या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालं. विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्रह्मोसच्या कामगिरीचं कौतुक केलं. ब्रह्मोस मिसाइल की ताकत को तो पाकिस्तान ने खुद स्वीकार कर लिया है. हमारे देश में एक कहावत काफी पुरानी है और वह है दिन में तारे दिखना. मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है. रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है. ब्रह्मोसनं पाकिस्तानच्या बर्बादीची कहाणी लिहिली आहे आणि त्यामुळेच अवघ्या काही तासात पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले. आजवर कोणत्याच मिसाईलनं जे केलं नाही ते ब्रह्मोस मिसाईलनं करून दाखवलं. ब्रह्मोस ही मिसाईल जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदतं. जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरून लॉन्च करता येणारं हे मिसाईल खऱ्या अर्थानं भारताचं ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मोस शत्रूच्या रडारला चकवा देऊन लक्ष्याचा खात्मा करतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा ब्रह्मोसनं धोबी पछाड दिला. ये कहना गलत नहीं होगा, जितनी देर में लोग नाश्ता पानी निपटाते हैं उतनी देर में आपने दुश्मनों को निपटा दिया. आपने दुश्मनों की जमीन पर जाकर आपने मिसाइलें गिराई है. उसकी गूंज केवल भारत की सीमाओं तक ही सीमित नहीं रही है बल्कि सारी दुनिया ने सुना है मेरे दोस्तों. पाकिस्तानच्या हवाई दलाचे माजी एअर चीफ मार्शल मसूद अख्तर यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला. सिंधच्या फुलारी एअरबेसवर भारतानं 1-2 नाही तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल टाकल्याची कबुली देताना त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मान्य केलंय. उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्रह्मोस मिसाइल आए. सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा. और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे कि हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी गयावया सुरू केले. एकूणच ब्रह्मोस मिसाईलनं केलेल्या कामगिरीचा जगभरात डंका वाजतोय. त्यासोबत पाकिस्तानच्या उरात धडकी भरली आहे एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.